नवापूर तालुक्यातील वागदी गावात कारवाईसाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकावर लाकूड तस्करांनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली। यावेळी एकाने वनपालावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची माहिती समोर आली असून 3 वन कर्मचारी व अधिकारी किरकोळ जखमी झाले आहेत। सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याने नंदुरबारातील सराफ बाजारात मंगळवारी शुकशुकाट होता। सोन्याचे दर तब्बल 1 लाख रुपये प्रति 1 तोळा या दराने विक्री होत असल्याने खरेदीदारांसह सोन्यात नियमित गुंतवणूक करणाऱ्यांनीही बाजाराकडे पाठ केली। यामुळे मंगळवारी बाजारात 1 कोटींच्या आत उलाढाल झाल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली। नंदुरबार तालुक्यातील जळखे येथे भूमी सुपोषण व संरक्षण अभियान अंतर्गत माती पूजन करण्यात आले। नंदुरबार शहरातील विविध रस्त्यावर बारीक माती व धुळीचे प्रमाण वाढल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे। रस्त्यालगत ठिकठिकाणी माती साचत असल्याने तिची वाऱ्याने धूळ उडत आहे। या समस्येमुळे वाहन चालक पुरसे त्रस्त झाले आहेत। अक्कलकुवा तालुक्यातील बगदेरी येथे सेवा मोबिलायझर पदावर काम करूनही मानधन रखडल्याने पंचायत समिती येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले। वारंवार विनंती करूनही वेळेवर मानधन न मिळाल्याने सेवा मोबिलायझरांनी उपोषणाचे हत्यार उपसले। मात्र लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले। वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थित निर्मूलन करणे अत्यंत गरजेचे असते। बायोमेडिकल कचरा व्यवस्थितरित्या नष्ट न केल्यास काही आजार उद्भवण्याचा धोका अधिक असतो। नगरपालिकेकडे हा कचरा नष्ट करण्याची सुविधा नसल्याने शहरात धुळे येथील एका संस्थेकडून बायोमेडिकल वेस्ट गोळा करून चौपाडे शिवारात त्याची विल्हेवाट लावण्यात येते। राज्य शासनाने वाढू धोरण जाहीर केले। यामुळे योग्य दरात वाढू उपलब्ध होईल अशी अपेक्षा नागरिकात बाळगली जात आहे। मात्र प्रत्यक्षात वाढू उपलब्ध झाल्यानंतर वाढू स्वस्तात मिळणार की महागडी ही बाब स्पष्ट होणार आहे। नंदुरबार जिल्ह्याचा पारा 42 अंशावर पोहोचला। भर दुपारी उन्हात घराबाहेर निघणे कठीण आहे। दुपारच्या सुमारास नेहमी गजबजलेले रस्तेही निर्मनुष्य झाले आहेत। मात्र शेतीची कामे आपल्यालाच करावी लागणार। यासाठी उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून जगाचा पशिंदा शेतकरी रखरखत्या उन्हात 42 अंशाचा पारा अंगावर झेलत खरीपातील पेरणीसाठी मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे। अक्कलकुवा तालुक्यातील बाबानगर येथील मृत अंगणवाडी मदतनीसांच्या नावाचे मानधन परस्पर काढून 2 जणांनी शासनाची दिशाभूल केली। या प्रकाराची चौकशी करण्यात येऊन दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा आमदार आमशा पाडवी यांनी निवेदनाद्वारे दिला। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या डोक्यात फावडा घालून खून केल्याची घटना सोमवारी दुपारी केलपाडा तालुका नवापूर शिवारात घडली। या प्रकरणी पतीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। सध्या दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने केळी पिकाला फटका बसत आहे। शेतकऱ्यांनी जीवापाड झोपलेले हे पीक सध्या होरपळत असून त्यांच्या उत्पन्नावर मोठा विपरीत परिणाम होणार आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे राज्य शासनाच्या विविध धोरणांच्या विरोधात व विविध मागण्यांसाठी शहादा प्रांताधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली। प्रांताधिकारी कृष्णकांत कनवारिया यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले। शहादा तालुक्यातील प्रकाशा गावाला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने 2 दिवसापासून गावाचा पाणी पुरवठा बंद झाला। जलवाहिनी दुरुस्तीचे कामे सुरू असून बुधवारी पाणी पुरवठा सुरू होणार आहे। नंदुरबार तालुक्यातील विखरण येथील आददेवरे विद्यालयातील शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसोबत मुख्याध्यापक डी साळुंके, शिक्षक व शिक्षिका। नंदुरबारात मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमातील नाविन्यपूर्ण उपक्रमात जिल्ह्याच्या प्रगतीचे सचित्र आणि दृकश्राव्य माध्यमातून दर्शन घडावे यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्ह्यातील प्राचीन ऐतिहासिक वारसा आणि सरकारच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित शासन आणि आपण या संकल्पनेवर आधारित छायाचित्र, रील्स आणि लघुपट स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी रणजित सिंग राजपूत यांनी दिली आहे। सोरापाडा येथील शिक्षणशास्त्र महिला विद्यालयात 2य वर्षाच्या विद्यार्थिनीचा निरोप समारंभ झाला।